दोन नद्यांचा संगम तुम्ही जगात अनेक ठिकाणी पाहिला असेल, पण एकमेकींच्या समोर उभ्या ठाकणाऱ्या दोन नद्या तुम्ही कधी पाहिल्यात का? महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये असाच एक भौगोलिक चमत्कार घडतो, ज्याला आपण म्हणतो प्रीती संगम. पण याला प्रीती संगमच का म्हणतात आणि इथल्या मातीचा महाराष्ट्राच्या इतिहासाशी काय संबंध आहे? इथे कृष्णा आणि कोयना या दोन महाकाय नद्यांचा संगम होतो. या संगमाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे याची भौगोलिक रचना. कृष्णा नदी दक्षिण वाहिनी आहे, तर कोयना नदी पूर्व वाहिनी. या दोन्ही नद्या एकमेकींना काटकोनात मिळतात. जगात असा हेड ऑन संगम अतिशय दुर्मिळ मानला जातो. तसं म्हटलं तर कृष्णा आणि कोयना सख्या बहिणीच. ऊस शेती पिकवणारी कृष्णा तर भात पिकवणारी कोयना. महाबळेश्वर हे या दोघींचं उगमस्थान. पण दोघींमध्ये केवढा फरक. थोरली बहीण कृष्णा समजूतदार वागणारी. ही लहान मुलींसारखं डोंगर दऱ्यांमध्ये जास्त खेळत बसत नाही. हिला घाई असते ती घाटावर यायची, तहानलेल्या पिकांना पाणी पाजून ताजेतवाने करण्याची. तर धाकटी बहीण कोयना म्हणजे खूप खोडकर. डोंगरांमध्ये खेळणे हिला फार आवडते, पण महाराष्ट्राला वीज पुरवते. तर अशा या दोघी बहिणी अगदी भिन्न स्वभावाच्या पण सख्या बहिणी. याच प्रीती संगमावर महाराष्ट्राच्या महान नेत्याची समाधी स्मारक आहे. त्या नेत्याचं नाव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आचार्य मीडियाला फॉलो करायला विसरू नका.